तर अजून एक 2-3 प्रश्न आपण घेऊया आणि त्याच्यानंतर चहापानाचा ब्रेक होईल. त्या हिशोबाने प्रश्न आपला संक्षिप्त ठेवा आणि नेमका विचारा, म्हणजे पाहुण्यांना पण त्याच्याबद्दल सांगता येईल. बोलायचं. 2 गुंतागुंतीचे प्रश्न आहेत. एक तर प्रशासकीय पातळीवरच आहे, जे आता दिल्लीला साहित्य संमेलन आहे आणि आमच्या ताराक्कानी जे कान उघडलेत ना सगळ्यांचे, ते फार महत्वाचे. इतकं खंबीरपणे निडरपणे देशाच्या राजासमोर बोलणं ही सोपी गोष्ट नाही. बरोबर आहे ना? फार महत्वाची मांडणी केलेली, फार महत्वाची मांडणी केलेली. तर ही भाषा आहे ना, भाषा त्यांनी प्रतिपादन केले. पुस्तकात याच्यात राहून चालणार नाही, ती बोललीच पाहिजे, बोललीच पाहिजे. गुड मॉर्निंग पासून जी सुरुवात होते ना, तिथपासूनच आपण चुकतो. गुड मॉर्निंग म्हणजे फार शहाणपणाचं, पुढारपणाचं लक्षण जे आपण मानतो, तिथपासून जी सुरुवात होते. राहिला प्रश्न वाचन चळवळीचा, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आज प्रत्येक घरात माणूस, आज तुम्ही जरी जॉब करून गेले तर घरात पहिल्यांदा आपण हातात मोबाईल घेतो. बरोबर ना? मोबाईलच घेतो ना हातात. तर आपण हातात जर पेपर आणि पुस्तक घेतलं तर आपली लहान पोरं पण तेच घेणार आहेत. बरोबर आहे ना? एसटीच्या कंडक्टरचं पोरग कंडक्टरच खेळतं घरी, तेच खेळतं ना. त्यांना नाही जमणार दुसरं. त्यांच्या सोबत जाता येता ते बघतोय की माझे बाबा काय करतात. बरोबर आहे का नाही? आज माझे व्हिडिओ अनेकांनी फेसबुकला पाहिले असतील, युट्यूबला पाहिले असतील. माझे पोरं दररोज पुस्तकं पॅक करत असतात. आणि आज किती ऑर्डर आहे, कुठे चालले बाबा, इथे पिनकोड नाही, तिसरीतली पोरं सांगतात का ते बाळकडू आहे ना. साधी गोष्ट सांगतो, वाचन चळवळ वाढवण्यासाठी मला अनेक पुस्तकं अभिप्रायासाठी येतात, समीक्षेसाठी घरी येतात. त्याच्यावर स्पष्ट माझा पत्ता असतो, देवाजी घाट, पंचम सिटिंग शेजार, नांदेड सिटी, पुणे. आणि ज्यावेळेस आम्ही ती पुस्तक रिसीव्ह करतो किंवा पत्रपेटीतून घेतो, त्यावेळेस प्रत्येक वेळी पोरांचा प्रश्न असतो, बाबा ही जी पुस्तकं असतात ना, विलास तिसरीला आहे, काव्यापैकी आहे, तर प्रत्येक वेळी त्यांचा हा प्रश्न असतो की बाबा ही सगळ्या पुस्तकांवर तुमची नावं असतात. बरं ठीक आहे, बरं अजून काय अडचण आहे बाबा, ह्या सगळ्या पुस्तकांची मुखपृष्ठ, कव्हर जे ते आम्हाला काही कळत नाही. एक तर मराठी साहित्याच्या कव्हरला, मुखपृष्ठाला